काय झालं किरण बाळा, इतक्या उदास का आहेस तू? तुझ्या चेहरा खूप चिंता दिसत आहे. अगं माते माते, तू सांग किती कष्ट करतो, रात्रंदिवस घाम गाळतो, तरी पण माझे पिकं पहिल्यासारखं येत नाही आणि आता माझी माती पण खराब होत चाललेली आहे. अरे किरण, तू मला खूप कमजोर केला आहेस. तू माझ्या मुलांची म्हणजे सूक्ष्मजीवांची काळजी घेतली नाही. म्हणजेच तू माझ्या नुसता रासायनिक खतांचा व तणनाशकाचा मारा केला. अगं माती माते, तू अजून जुन्याच गोष्टीवर अवलंबून आहेस. मी आलो का बघ, पिकांमध्ये जोमदार वाढ होते, पिकं हिरवीगार होतात. मीच आहे उत्पन्नाचा खरा जादूगार. खरा आहे बाबा, तू आल्यावर पीक एकदम जोमदार होतं, पण तुझा जास्त वापर केल्यावर जमीन कडक होती आणि तिची पाणी धरून ठेवण्याची क्षमता पण कमी होती. हा रासायनिक खत तात्पुरती मला शक्ती देतो, पण माझ्या आतील सर्व सेंद्रिय घटक संपवतो. त्यामुळे माझा जीव गुदमरतो. शेतकरी दादा, जास्त पैसा कमी वेळ जास्त उत्पादन पाहिजे असेल तर माझा वापर वेळेवर करीत राहा. मातीचं काय करायचंय? नाही, आता नाही. माती माते, मला माफ कर. मी तुझ्याकडे दुर्लक्ष केले. तूच आमच्या जीवनाचा आधार आहेस. आता मी ठरवले आहे, मी तुझ्या आरोग्याची काळजी घे. काय ठरवले किरण तू मग? आता मी शेणखत, जैविक खत आणि हिरवळीचे खते वापरील, ज्यामुळे तुझे आरोग्य पुन्हा चांगले होईल. काय? आता माझं खेळ खाल्लास? आता माझे काय होईल? शब्बास किरण, तू माझे आरोग्य जपले तरच मी जगाला अन्न, वस्त्र आणि निवारा देऊ शकेल. यासाठी किरण तुला माती परीक्षण करून घ्यावे लागेल. त्यामुळे तुला जमिनीमध्ये कोणकोणते घटक कमी किंवा अधिक आहे, त्यामुळे आपण सेंद्रिय आणि जैविक खतांचा योग्य वापर करू शकतो आणि आपण आपल्या मातीचं संरक्षण पण करू शकतो. तर शेतकरी बंधूंनो, तुम्ही आजच आपल्या आनंद बायोकेम रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर या लॅबला माती परीक्षण करून घ्या. त्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. धन्यवाद. माती वाचवा, माती निरोगी, जीवन वाचवा, समृद्ध शेती.